आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेबांच्या या नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू सहकारी, शिर्डी साईबाबा संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी ठिकाणी होतोय, ते आपल्या सर्वांचा आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे पालक, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे जॉईंट किलर आमदार आदरणीय अमोलजी खताळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गजे सर, आदरणीय आपल्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आदरणीय बाळासाहेबजी भोर, जिल्हा संघटक आदरणीय सुभाषभाऊ गायकर, युवा सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंदभाऊ भोर, आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सुशांतभाऊ गजे, शिवसेनेचे तालुका कार्याध्यक्ष जगनशेठ देशमुख, शिवसेनेचे सचिव आदरणीय रोहिदास मामा जाधव, अनेकांची खरं तर नावं या ठिकाणी घेता येतील, परंतु वेळाभावी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आपल्या सर्वांना विनंती करतो की आदरणीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, आपण अकोले नगरीमध्ये या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपण सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं अत्यंत जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं. खरं तर महाराष्ट्रामध्ये 6 खासदारांनी आपल्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये खरं तर प्रवेश केला आणि आपल्या सर्वांची जबाबदारी खरं तर त्यांचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान करणं आणि म्हणून छोटेखानी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतो आहे. खरं तर कालच खासदार साहेब इकडे येतील अशा प्रकारचा नियोजन आणि निरोप आम्हा सर्वांना मिळाला आणि म्हणून कालच खताळ साहेब आम्ही आपल्याला संपर्क करत होतो, परंतु काल काही कॉन्टॅक्ट झाला नाही. परंतु रोहन भाऊंचं आमचं बोलणं झालं का साहेब मतदारसंघामध्ये आलेले आहे, रात्री नगरला होते ना, सकाळपासून काही उद्घाटन लग्नांचे काही उपक्रम होते, परंतु आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं का जरी खताळ साहेबांचं आपलं बोलणं जर नाही झालं, परंतु खताळ साहेबांना टाळून आपल्याला हा कार्यक्रम घेता येणार नाही आणि मग ते येऊ अगर नाही येऊ, परंतु त्यांच्या उपस्थितीशिवाय त्यांचा फोटो नाव टाकल्याशिवाय आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये कार्यक्रम करता येणार नाही. का जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा खताळ साहेबांनी आपल्याला ताकद दिलेली आहे, त्यांनी आधार दिलेला आहे, त्यांनी मानपान केलेलं आहे आणि म्हणून तेच खरं तर आपल्या सर्वांसाठी एक आशेचा किरण आहे आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्याचं आपण सर्वांनी नियोजन केलं. खरं तर माझ्या अगोदरचे सगळे वक्ते या ठिकाणी बोललेले आहेत. आता आमदार साहेबांचं, भोर साहेबांचं आणि खासदार साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे. खरं तर आत्तापर्यंत खताळ साहेबांचं आदर आपल्या सर्वांना होता आहेच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच खरं तर इथं बोरसाहेब असेल, आदरणीय खताळ साहेब असतील, त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार साहेब या ठिकाणी हा पक्ष उभा राहतोय आणि म्हणून आदरणीय शिंदे साहेबांचा देखील सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी केला होता. या तालुक्यामध्ये शिवसेनेचे एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आपण ह्या निमित्तानं खरं तर उभं होताना आपण सगळेजण पाहतोय आणि म्हणून आपल्या येण्यामुळं खरं तर आम्हा सर्वांचं एक वेगळी अपेक्षा या निमित्तानं निर्माण झालेली आहे. खरं तर या महाराष्ट्रामध्ये कामाचा माणूस म्हणून आदरणीय शिंदे साहेबाकडे हा सगळा महाराष्ट्र पाहतोय आणि ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये देखील सुद्धा एक कामाचा माणूस, आपला माणूस म्हणून आदरणीय खासदार वागचौरे साहेबांकडे हा सगळा मतदारसंघ या ठिकाणी पाहत असतो आणि म्हणून आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की जर आपण कामं गावागावांमध्ये जर पूर्वीसारखी जर केली तर मला वाटतं सगळी लोक एका वेगळ्या विश्वासानं आपल्यासोबत राहतील. खरं तर 4-2 दिवसापासून काही ठिकाणी आपल्या प्रवेशामुळं अनेक लोकांनी खरं तर ज्यांना गावामध्ये कोणी विचारत नाही अशी लोक एकत्र येऊन थोडंसं निषेध भानगडी करण्याचा प्रयत्न खताळ साहेब काही 2-4 गावांमध्ये या ठिकाणी केला, परंतु त्याची काही चिंता करायची काही गरज नाही. या तालुक्यामध्ये आम्ही सर्वजण लोकांमध्ये राहणारी माणसं आहेत, जनमतामध्ये राहणारी हे सगळी पदाधिकारी लोक आहे आणि म्हणून एक वेगळी विचाराने, वेगळ्या विश्वासाने सगळी लोक आपल्यावर राहतील आणि म्हणून काल खासदार साहेब सांगत होते, काही त्यांच्याबरोबरचे सहकारी सांगत होते का आम्हाला तिकडे यायचं आहे परंतु काही अडचण येणार नाही ना. मी त्यांना सांगितलं का संगमनेरला खताळ साहेब आहे
आणि इकडं आम्ही डॉक्टर भोरसाहेब आहेत, जगन शेट आहेत, आम्ही आहेत, सुशांतभाऊ गजे आहेत. ही एक चांगल्या प्रकारची टीम आहे. तुम्ही इकडं आल्यानंतर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावायची हिंमत इथं कोणाला होणार नाही. इतक्या प्रकारची मोठी ताकद या तालुक्यामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांची फौज आहे. आणि म्हणून शेवटी लोकांना कामं महत्त्वाची आहे. कामं जर झाली तर बाकीच्या काही गोष्टी कुरापती कोणी करणार नाही. आणि जे कोणी करतं त्यांना पण माझी या निमित्ताने एक विनंती आहे की शेवटी तुम्हीसुद्धा जेव्हा खासदार साहेबांना मतं देत असताना तुमची सगळ्यांची भावना हीच होती की आमचे कामं झाले पाहिजे. आणि म्हणून खासदार साहेबांनी इकडे यायचा जो काही निर्णय घेतलेला आहे का तुम्ही ज्या विश्वासानं, ज्या आपुलकीनं, प्रेमानं मतं देऊन खासदार साहेबांना निवडून दिलं, तुमची सर्वांची कामं व्हावी हाच करता मूळ हेतू ठेवून खासदार साहेब आपल्या शिवसेनेमध्ये आलेले. आणि म्हणून विरोध करण्यापेक्षा, त्यांना नको त्या गोष्टींचा त्रास देण्यापेक्षा आपापल्या गावातील कामं कशी होतील यासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, प्रयत्न करावे. आणि म्हणून शेवटी कामं जर झाले तर सगळे लोक आपल्यावर राहतील. आणि म्हणून अशा पद्धतीचं कोणी निषेध निदर्शनं करून लोकांचे प्रश्न सुटणार नाही. शेवटी प्रश्न हे कामातून सुटत असतात. आणि म्हणून आता आल्यानंतर साहेब आम्ही आपल्याला पक्षाच्या वतीनं काही कामांची निवेदनं आपल्याकडे या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या खासदार निधी असेल, वेगवेगळे हेड असतील, त्या वेगवेगळ्या माध्यमातून जर कामं गाव टू गाव जर झाली तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये करता येईल. आणि परत पुढल्या आठवड्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये ही जर काही कामं मंजूर जर झाली तर गाव टू गाव एक चांगल्या प्रकारचा दौरा आपल्याला आखता येईल. गावागावांमध्ये आम्हाला तुम्हाला सर्वांना घेऊन जाता येईल. आणि जेव्हा आपण गावागावांमध्ये जाऊ तेव्हा ही सगळी लोकं आपल्यावर विश्वासानं उभे राहतील. अशा प्रकारची एक माफक अपेक्षा, अधिकचं काही न बोलता. खरं तर आज लग्नाची तिथं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना लग्नांना पण जायचं, वेगवेगळ्या सुखदुःखांना भेटी द्यायच्या. आणि म्हणून आपल्या सर्वांचा अधिक न वेळ घेता आपण या ठिकाणी आलात. तुमचं सर्वांचं आम्ही आपल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो. आणि ह्या मतदारसंघामध्ये आपल्या विकास निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कामं व्हावीत अशा प्रकारची माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.